ही पण मूर्ती खूप फेमस चालू आहे मित्रांनो, मुंबईमध्ये खूप चालू आहे। तुम्ही मूर्ती बघू शकता। आता सुंदर मूर्ती मित्रांनो, ही पण मस्त गणपती बाप्पा बसलेले तुम्ही बघू शकता। पण एक मस्त छान मूर्ती आहे मित्रांनो। आणि बैठक बघा मेन, हे बघा ही एक मूर्ती बघा मित्रांनो, एक अजून एक मूर्ती आहे मित्रांनो, हे बघा तुम्ही ही पण मूर्ती बघू शकता मस्त विठ्ठल रूप मध्ये। तुम्ही यातलं फिनिशिंग बघा, हे बघा खूप सुंदर मूर्ती मित्रांनो। तर नमस्कार मित्रांनो, मी आहे तुषार चौधरी। तर तुम्ही बघू शकता आज मी कुठे आलेलो आहे। तर तुम्ही बघू शकता आज मी आलेलो आहे श्रीनिधी आर्ट्स मध्ये आलेलो आहे मित्रांनो। तर लय मित्रांचे कमिटमेंट होते मला, तर लय मित्रांनी कमिटमेंट केलं होतं मला तुम्ही श्रीनिधी आर्ट्सचा ब्लॉग आणा। तर त्याच्यासाठी हा नवीन ब्लॉग आणलेला मित्रांनो। तर जे पण नवीन असेल मित्रांनो तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि ब्लॉग पण पूर्ण बघा, ठीक आहे। तर चला मग आता आपली ब्लॉगची पण सुरुवात करूया। मी आलेलो होतो तारवाला लिंक रोड या ठिकाणी। तर हा जो रस्ता आहे मित्रांनो तो आपला अमृतधामकडनं येतो। तर इकडनं पण आपल्याला हे शॉप जवळ पडतं मित्रांनो, श्रीनिधी आर्ट्स। तर तुम्ही इकडनं पण येऊ शकता, आरटी ऑफिस कडनं पण यायचा रस्ता आहे, इकडनं पण तुम्ही येऊ शकता। तर इकडनं पण आपलं शॉप जवळ लागतं, इकडे श्रीनिधी आर्ट्स लागतं आपल्याला, ठीक आहे। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता यांच्यातल्या मूर्त्या खूप सुंदर राहतात, यांच्यातल्या मूर्त्या। आणि आपल्याला इथल्या मूर्त्या पेंचत मूर्त्या बघायला मिळतात मित्रांनो, ठीक आहे। तर तुम्ही मूर्त्या बघा, ही पण एक मूर्ती बघू शकता तुम्ही, फेट्यावरची मूर्ती मित्रांनो, आणि खूप सुंदर आहे। आणि खूप सुंदर पैकी गणपती बाप्पा बसलेले लाडू घेऊन। त्याच्यानंतर ही पण एक मूर्ती बघू शकता मित्रांनो। आणि मेन यांचं जे राहतं कलर टोन तो एकदम खूप सुंदर राहतो मित्रांनो। तर ही एक मूर्ती बघू शकता, ही पण तुम्ही। त्याच्यानंतर आता ही पण मूर्ती खूप फेमस चालू आहे मित्रांनो, मुंबईमध्ये खूप चालू आहे। तुम्ही ही मूर्ती बघू शकता आता। त्याच्यानंतर आपल्याला दगडू हलवाई, हे बघा ही पण एक मूर्ती आहे। त्याच्यानंतर ही एक मूर्ती मित्रांनो, ठीक आहे। त्याच्यानंतर ही पण एक सुंदर मूर्ती मित्रांनो, ही पण मस्त गणपती बाप्पा बसलेले तुम्ही बघू शकता, खूप क्लासिक मूर्ती आहे। त्याच्यानंतर ही एक मूर्ती मित्रांनो, ही एक बघू शकता तुम्ही, खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो। त्याच्यानंतर ही पण एक आहे, ही एक बघू शकता अजून। ही एक आहे, ही पण एक सुंदर मूर्ती आहे मित्रांनो, कलर पण छान आहे मूर्तीचा। त्याच्यानंतर तुम्ही ही मूर्ती बघू शकता, ही एक आहे। बघा हे पण एक मस्त छान मूर्ती आहे मित्रांनो। आणि बैठक बघा मेन, खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो। त्याच्यामध्ये व्हाईट कलर बघायला मिळून जातो मित्रांनो। आणि मेन तुम्ही चेहरा बघा मित्रांनो, गणपती बाप्पाचा कलर बघा, खूप सुंदर मूर्त्या राहतात इथल्या आपल्याला। त्याच्यानंतर तुम्ही ही पण मूर्ती बघू शकता, खूप छान मूर्ती आहे। त्याच्यामध्ये एक फेटा घातलेली मूर्ती मित्रांनो, ही एक बघू शकताय। असं काहीतरी वेगळ्या मूर्त्या बघायला मिळतात मित्रांनो आपल्याला इकडे। ही पण एक बघू शकता मित्रांनो, खूप छान पैकी याला फेटा लावलेला आहे, हे बघा। आणि मेन बैठक बघा मित्रांनो तुम्ही, खूप सुंदर बसलेले गणपती बाप्पा। त्याच्यामध्ये एक मूर्ती आपल्याला अजून एक बघायला मिळून जाते, बघू शकता तुम्ही। ही एक अजून एक मूर्ती आहे मित्रांनो, हे बघा। ही एक आहे अजून,
त्याच्यानंतर ही एक मूर्ती मित्रांनो, तुम्ही ही पण बघू शकताय, खूप छानपैकी फेटा लावलेला आहे आणि कलर पण खूप छान आहे मित्रांनो. ही एक मूर्ती बघू शकता अजून तुम्ही, खूप सुंदर मूर्ती मित्रांनो ही पण. त्याच्यानंतर ही एक मूर्ती मित्रांनो, आणि मेन पेनच्या ज्या मूर्त्या राहतात मित्रांनो, त्यांना कलर फिनिशिंग खूप छान राहतं. हे एक बघू शकताय, पण ही मूर्ती बुक झालेली मित्रांनो. आणि यांच्याकडे एक खासियत खूप एक मोठी राहते की यांच्याकडे मूर्त्या लवकर बुकिंग होऊन जातात मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही हे बघू शकताय, खूप छानपैकी गणपती बाप्पाला सजावट केलेली आहे, हे बघा. आणि मित्रांनो तुम्ही कलर बघा, स्किन टोन बघा त्याचा. ही एक बघू शकता तुम्ही. हे एक बघू शकता अजून. हे आपलं 1.5-2 फूटच्या आसपास बघायला मिळतं मित्रांनो मूर्त्या यांच्याकडे. ही पण एक मूर्ती बघू शकताय, खूप छानपैकी मूर्ती मित्रांनो ही पण, हे बघा. ही एक मूर्ती आहे अजून, आणि खूप छानपैकी गणपती बाप्पा बसलेले, हे बघा. ही एक मूर्ती बघा मित्रांनो. आणि मेन तुम्ही सांगू का, बैठक बघा मित्रांनो, हे बघा. त्याच्यानंतर ही एक मूर्ती बघू शकता, हे बघा, हे बघा. खूप सुंदरपैकी गणपती बाप्पा यांच्याकडे आपल्याला बघायला मिळून जातात मित्रांनो. त्याच्यासाठी तुम्ही लवकर या, आणि मूर्ती बुक करायची असेल तर करून घ्या लवकर इकडे, हे बघा. हे बघा, लालबागचा राजा मित्रांनो. तर मित्रांनो आपण या जे पण मूर्त्या बघितल्या आहे, हे आपल्याला कमी 1.5-2 फूटच्या आसपास बघायला मिळतात मित्रांनो. ठीक आहे, अजून मूर्त्या आहे, तुम्हाला अजून मूर्त्या दाखवतोय, त्या पण तुम्ही बघत राहा. तर मित्रांनो तुम्ही ही पण मूर्ती बघू शकता, मस्त विठ्ठल रूप मध्ये. तुम्ही यातलं फिनिशिंग बघा, हे बघा, खूप सुंदर मूर्ती मित्रांनो ही पण. त्याच्यानंतर ही पण तुम्ही बघू शकता, फेटा घातलेली, ही पण एक मूर्ती खूप छान आहे. त्याच्यानंतर तुम्ही एक बघू शकता अजून, हे बघा, खूप सुंदर मूर्ती ही पण. त्याच्यानंतर तुम्ही ही पण मूर्ती बघू शकता, हे बघा. हे बघा, ही एक मूर्ती बघा मित्रांनो, हे बघा. आणि सजावट पण खूप छान करता इथली, हे बघा. त्याच्यानंतर ही एक मूर्ती बघू शकता मित्रांनो तुम्ही, हे बघा, खूप सुंदर मूर्ती मित्रांनो. ही पण एक बघून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही एक मूर्ती बघू शकता, ही एक आहे. त्याच्यानंतर तुम्ही ही पण मूर्ती बघून घ्या मित्रांनो, एकदम सुंदर मूर्ती आहे, आणि आता खूप ट्रेंडला ही मूर्ती, हे बघा, खूप सुंदर मूर्ती मित्रांनो. ही पण मूर्ती कशी वाटली नक्की कमेंट करा मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला ही मूर्ती कशी वाटली नक्की कमेंट पण करा मला. ठीक आहे, तर मित्रांनो यांच्यातली एक मूर्ती तुम्हाला एकदम सुंदर दाखवतोय, ती कमी आपल्याला 3 फूटच्या आसपास बघायला मिळते मित्रांनो. तर तुम्हाला ती एक पण मूर्ती बघून घ्या, एकदम सुंदर मूर्ती मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो ही मूर्ती आहे ती, आणि याची बैठक बघा, तो गणपती बाप्पा पण कसे बसलेले, आणि फिनिशिंग पण बघा. कशी वाटली ही मूर्ती ते कमेंट करा मला. तर मित्रांनो तुम्हाला यांच्यातल्या मूर्त्या कशा वाटल्या हे नक्की कमेंट करा मित्रांनो. आणि जे पण नवीन असेल मित्रांनो तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका, आणि ब्लॉग पण पूर्ण बघा.
तर पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगला मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.